श्रावण महिन्यामध्ये पहिला सण येतो तो म्हणजे नागपंचमी. तर आता नागपंचमी जवळच येत आहे, तर त्यासाठी आपण घरच्या घरी अगदी फुले फुलतील अशाप्रमाणे घरच्या घरी आपण लाह्या बनवणार आहोत. तर पाहू शकता अगदी फुलेच दिसत आहेत. अशा प्रकारे या लाह्या आपण घरच्या घरी तयार केलेल्या आहेत. अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला लाह्या कशा बनवायच्या हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. अगदी सोपी पद्धत आहे आणि आपण बनवलेल्या प्रसादाची मजा काही औरच असते. तर चला मग आपण लाह्या बनवून घेऊयात. तर त्यासाठी मी 1 कप येथे ज्वारी घेतलेली आहे. नॉर्मल जी ज्वारी असते तीच ही ज्वारी आहे. फक्त एवढंच की आपल्याला जुन्या ज्वारीचा यूज करायचा आहे आणि टपोरी अशी ज्वारी निवडायची आहे. तर पाहू शकता एका बाउलमध्ये ही ज्वारी मी घेतलेली आहे आणि प्रथम आपल्याला ही ज्वारी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. तर धुतल्यानंतर वरती त्याचा थोडा कोंडा येतो, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आहे. तर पाहू शकता थोडाफार कोंडा वरती आलेला आहे, तो आपण काढून घेणार आहोत आणि पूर्ण पाणी यातील काढणार आहोत. तर पाहू शकता छानपैकी आपण ही ज्वारी धुतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचे आहे. म्हणजे ही ज्वारी आपल्याला 2 ते 2.5 तास भिजू घालायची आहे. आणि यामध्ये आपण काही एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत की ज्यामुळे या लाह्या छानपैकी फुलल्या जातात. तर तो म्हणजे मीठ. येथे आपल्याला 1 चमचा मिठाचा यूज करायचा आहे आणि ते पाण्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपण या ज्वारीच्या बाऊलला झाकून ठेवणार आहोत. तर ही ज्वारी आपल्याला 2.5 तास भिजू घालायची आहे. येथे आपण नॉर्मल पाणी घेतलेले आहे. येथे आपल्याला गरम पाण्याचा यूज करायचा नाही आहे. आणि छानपैकी ही ज्वारी आपल्याला मिठाच्या पाण्यात 2.5 तास भिजू घालायची आहे. तर पाहू शकता ज्वारी छानपैकी भिजली गेलेली आहे. 2.5 तास झालेली आहे आणि त्यानंतर आपण ही ज्वारी काढून घेणार आहोत. मग ही ज्वारी काढण्यासाठी आपल्याला एक मलमल सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्यावरतीच आपण ही ज्वारी काढणार आहोत. म्हणजे जे जास्तीचे पाणी असते ते गळून जाणार आहे. म्हणजे छानपैकी लवकर सुकल्या जाईल. त्यामुळे आपल्याला इथे कॉटनच्या कपड्याचा यूज करायचा आहे. तर ही ज्वारी आता आपल्याला पूर्ण पाण्यातून काढल्यानंतर अगदी रात्रभरासाठी आपल्याला ही फॅनच्या हवेला चांगल्या प्रकारे सुकवून घ्यायची आहे. तर ही ज्वारी आपल्याला उन्हात न वाळवता फॅनच्या हवेला ही आपल्याला वाळवून घ्यायची आहे. ही मात्र आपण लक्षात ठेवायची आहे. तर पाहू शकता रात्री मी रात्रभरासाठी ही सुकवली होती ज्वारी आणि आता आपण ती छानपैकी तयार झाली आहे. ज्वारी सुकली गेलेली आहे आणि ती आता आपण काढून घेणार आहोत प्लेटमध्ये. तर रात्रभरासाठी ही आपल्याला छानपैकी सुकवून घ्यायची आहे. अगदी लगेच सुकल्या जाते ही जर पातळ वाळू घातली तर. तर आपली ज्वारी रेडी झाली आहे लाह्या करण्यासाठी. तर त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि प्रथम आपल्याला कढई छानपैकी तापवून घ्यायची आहे. कढई तापली छान की या लाह्या छानपैकी फुटल्या जातात. तर त्यामध्ये प्रथम आपण अगदी 1 ते 2च मूठ ज्वारी घेणार आहोत. यापेक्षा आपल्याला जास्त ज्वारीचा घ्यायची नाही आहे. म्हणजे ती छानपैकी फुटल्या जाते आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे. म्हणजे जे आतमध्ये गरमाहट जास्त तयार होते आणि लाह्या छानपैकी फुटल्या जातात. पाहू शकता लाह्या अप्रतिम अशा फुटत आहेत. ज्याप्रमाणे फुले फुलत आहेत त्याप्रमाणेच या लाह्या आपल्या फुटत आहेत. पाहू शकता अप्रतिम. अगदी 5 ते 7 मिनटातच सर्व लाह्या फुटून जातात. तर अशा प्रकारे आपण घरच्या घरीच लाह्या करू शकतो सणव्रतासाठी आणि आपण हाताने केलेला जो प्रसाद असतो त्याची मजा काही औरच असते. तर पाहू शकता या लाह्या फुटल्या गेलेल्या आहेत आणि थोडी ज्वारी करपलेली आहे खालच्या साईडला. तर त्यानंतर दुसरी बॅच पण मी घातलेली आहे कढईमध्ये आणि ती पण आपली रेडी झालेली आहे आणि तीही आपण काढून घेतलेली आहे. तर पाहू शकता
अशाच प्रकारे सर्व ज्वारी मी फोडून घेतलेली आहे, म्हणजे लाह्या करून घेतलेल्या आहे. पाहू शकता अगदी छोटी छोटी पांढरी फुले आहेत. अशाच प्रमाणे ह्या लाह्या दिसत आहेत. पाहू शकता खूप मस्त अशा आपल्या या लाह्या झालेल्या आहेत. तर आता आपले नागपंचमी जवळच येत आहे. तर नागपंचमीसाठी तुम्ही अशा प्रकारच्या लाह्या बनवा आणि नैवेद्य दाखवा. तर अशा प्रकारच्या लाह्या आपण जेव्हा मंदिरात जातो किंवा वारुळाला जातो तेव्हा अशा प्रकारचे लाह्या आपण घेऊन जातात. ही प्रथा पारंपरिक प्रथा आहे. तर त्यासाठीच आपण अशा लाह्या घरच्या घरीच बनवूयात आणि नागदेवतेला या लाह्याचा आपण प्रसाद दाखवूयात. तर खूप मस्त अशा सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला या लाह्याची रेसिपी दाखवलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण घरच्या घरीच लाह्या करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडाफार पण जर आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू.